नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ह्या आपल्या टेलिग्राम चॅनलला सायमल्टेनियसली फॉलो करा. या व्हिडिओची PDF तुम्हाला तिथं मिळेल आणि याच नावाचा फेसबुकवर ग्रुपही आहे, तर तोही तुम्ही फॉलो करू शकता. तर एका दिवसात जवळपास 3,875 रुग्ण आणि आपल्यासमोरचं जे आव्हान आहे ते अजून जास्त मोठं होत चाललेलं आहे. एकंदरच मजुरांसाठीच्या ज्या काही रेल्वे गाड्या आहेत, श्रमिक रेल्वे, त्या 62 रेल्वे गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत आणि तिच्यामधून देशभरामध्ये 70,000 मजुरांनी प्रवाससुद्धा केलेला आहे. भारतात जे काही भारतीय बाहेरच्या देशामध्ये आहे त्यांना मायदेशी आणण्यासाठी जवळपास 64 विमानंसुद्धा गेलेली आहे. जहाजंसुद्धा UAE आणि मालदीवला रवाना झालेली आहे, ते आपण बघूयात. तर एकंदरच हे आव्हान आपल्यासमोर मोठं होताना दिसतं आहे. हे सगळं सदर्न इंडियाचं जर तुम्ही हे बघितलं तर आज केरळ संबंधी पण काही बेसिक गोष्टी आपण बघूयात की केरळने याच्यावर कसा चेक लावलेला आहे. 3च डेथ आहेत. केरळपासून ह्या सगळ्या कोविड-19ची भारतामध्ये सुरुवात होते, परंतु केरळनी ज्या पद्धतीने हे सगळं मॅनेज केलेलं आहे ते खूप प्रॉपर रोल मॉडेल समोर आलेलं आहे. आणि एकंदरच तमिळनाडू पण आता खूप पुढं निघून गेलेलं आहे. कोविड-19मध्ये 4,055 केसेस तिथं आहेत. तेलंगणा 1,096, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश 1,777 आणि कर्नाटक 663. तर हे तुम्ही बघू शकता की इथं हॉस्पिटलमध्ये हे कार्टुनिस्ट जे आहेत ते वेगवेगळे कोविड-19साठी जनजागृती करता. आता इथं हात धुताना दाखवण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने एर्नाकुलम जनरल हॉस्पिटलमध्ये हे वेगवेगळ्या पद्धती चित्र काढून लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम चालू आहे. सदर्न इंडियाच्या बाबतीत आपण बघितलं पण होतं, ती करोनावाली रिक्षा आपण बघितली होती आणि वेगवेगळ्या पद्धतीने लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम ह्या सगळ्या राज्यांमध्ये फार चांगल्या पद्धतीने चालू आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास काल 984 पेशंट्स आहेत. महाराष्ट्राची संख्या जी आहे 15,525 झालेली आहे आणि एकंदरच हिच्यामध्ये मुंबईचा जो रेशो आहे तो खूपच वाढतोय. मुंबई उद्या जवळपास आता 9,945 आहे, 10,000 क्रॉस करेल. पुणे 2,062 आहे, ठाणे 1,326 आहे. त्याच्यानंतर नाशिक, औरंगाबाद, पालघर, नागपूर बरेच पेशंट्स इथं सापडलेले आहेत. ओके, तर हा तुम्ही बघू शकता. काल हे 1567 होतं, आता आज 984, म्हणजे परवा आणि आजचे पेशंट जर तुम्ही बघितले. एकंदरच मुंबईमध्ये 635 नव्याने रुग्ण सापडलेले आहेत. 26 लोकांचा मृत्यू झालेला आहे. धारावीसुद्धा न्यूजमध्ये आहे. धारावीचं पण रिझन मी तुम्हाला सांगितलं होतं, खूप कॉम्पॅक्ट आहे. सोशल डिस्टन्सिंग किंवा एकमेकांच्या जवळ जे काय हे जावं लागतं, डेन्सिटी खूप जास्त आहे पॉप्युलेशनची त्या झोपडपट्टीमध्ये, तर तो एक महत्त्वाचा इश्यू आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने एक निर्णय घेतलेला आहे. त्यांनी पर्यावरणावर उद्योगांच्या परिणामाबाबतची एक नियमावली तयार केलेली आहे आणि त्याच्यावर वेगवेगळ्या लोकांच्या शिफारसी घेण्यात आलेल्या आहेत. याला EIA 2020, तर ही पर्यावरण मंत्रालयाने उद्योगाबाबत केलेली नियमावली आहे आणि 10 मेपर्यंत तिच्यावर वेगवेगळ्या लोकांच्या सूचना मागवण्यात येणार आहेत आणि 10 तारखेनंतर मग ते फायनलाइज होईल, तेव्हा आपण याला प्रॉपरली बघूयात. तोपर्यंत आता याच्यामध्ये काही चेंजेस पण होऊ शकतात. आणि बऱ्याच लोकांनी हा एक उपस्थित केलेला प्रश्न आहे की टाळेबंदी असताना तुम्ही नियमावली संमत करून घेण्याची घाई का केली जाते आहेत आणि हा उद्योगांना पूरक अशी ही नियमावली आहे असा एक आरोप पण आहे. बघूयात आपण 10 तारखेनंतर जे फायनलाइज होईल ते. पार्सल व्यवस्थेसाठी रेल्वेनी कंबर कसलेली आहे आणि देशभरात पार्सल ट्रॅफिक टास्क फोर्स रेल्वेने तयार केलेली आहे. तिथं रेल्वे जरी पोहोचत नसली तरी तुम्हाला तुमचं पार्सल मिळेल आणि याच्यातून नागपूर जवळपास 63 लाखाचं उत्पादन मिळवलेलं आहे. तर पार्सल सेवा जी आहे त्या बाबतीमध्ये रेल्वे खूप चांगलं काम करते आजच्या डेटमध्ये, तर ते एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर नारंगी आणि हरित क्षेत्र याच्यामध्ये ओलाला परवानगी देण्यात आलेली आहे. तर मोबाईल ॲप जे आहे आपलं ओलानी कॅबचा प्रवास जो आहे, तर त्याच्यामध्ये केशरी आणि हरित क्षेत्रामध्ये अटीच्या बेसिसवर हे ओला वर्क करू शकते. आता याच्यामध्ये काही अटी काय आहे, तर चालक किंवा प्रवाशाने मास्क लावलेला नसेल तर किंवा दोघांपैकी कोणी केला नसेल तर ओलाची सेवा रद्द करू शकते. अशा पद्धतीने आहे हे. ओके, तर केवळ 2च प्रवाशांना प्रवास करण्याची अट असेल याच्यामध्ये, म्हणजे कार +1+2 जे आहे त्या पद्धतीने. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर मनरेगाच्या याच्यावर आता टाळेबंदीमुळे मजूर दिसत आहेत आणि 1 महिन्यात जवळपास 3.40 लाखांनी याच्यात वाढ झालेली आहे. नागपूरची सगळी आकडेवारी आहे ही. तर मनरेगा खूप चर्चेमध्ये आहे. मनरेगावर प्रश्न अपेक्षित आहे. मधल्या काळात आपण बघितलं होतं की मनरेगामधलं काम बऱ्यापैकी ठप्प झालं होतं आणि आता काय आहे ना की शहरांमधले मजूर पण गावी जे काही परतलेत तर त्यांचा जो काही स्कोप आहे तो आता मनरेगावरच असणार आहे. कारण
शहरांमध्ये त्यांच्याबरोबर जी ट्रीटमेंट आजच्या डेटमध्ये होते आहे तिच्यावरून क्वचितच फार कमी लोक रिटर्न येऊ शकतात. तुम्ही जर त्यांचे इंटरव्ह्यूज वगैरे बघितले तर शेवटी एकच निघतं की गड्या आपला गाव बरा, अशा पद्धतीने हे सगळं चालू आहे. इस्रायलने करोनाविरोधात लस निर्मितीच्या टप्प्यावर, अंतिम टप्प्यावर इस्रायल पोहोचलंय असा इस्रायलने दावा केलेला आहे. हा ना, जेव्हा फायनलाइज होऊन ते समोर येईल तेव्हाची गोष्ट वेगळी. पण इस्रायल म्हणतं आहे की त्यांनी या याच्यामध्ये त्यांचे संरक्षण मंत्री जे आहे नाफ्ताली बेनेट, तर यांनी हे सांगितलेलं आहे की इस्रायलची जैविक संशोधन संस्था जी आहे त्यांनी करोना बॉडी अथवा पॅसिव्ह लस विकसित करण्याचा टप्पा पूर्ण केलेला आहे. तर ह्या ज्या अँटीबॉडी विषाणूवर हल्ला करतात आणि विषाणूचा शरीरामध्ये विनाश करतात अशी माहिती त्यांच्या समोर दिलेली आहे. तर एकंदरच पेटंट मिळवण्यासाठी पण ते व्यावसायिक करार करण्यासाठी प्रयत्नात आहेत. तर एक गोष्ट आहे की लस जी आहे ती फायनलाइज कशा पद्धतीने समोर येईल आणि ती सक्सेसफुल होऊन आली तर आपण बघूयात. कारण ॲज पर डब्ल्यू एच ओने किमान 18 महिने सांगितले होते, 18 मंथ्स. आणि त्या पलीकडेही जाऊन WHO मध्यंतरी स्टेटमेंट बघितलं होतं की त्यांनी सांगितलं होतं की कदाचित तिच्यावर लसही आपण बनवू शकणार नाही. जे सार्सच्या बाबतीत झालं होतं की सार्सच्या बाबतीत आपण लस बनवू शकलो नव्हतं, पण सार्स नंतर निसर्गतः नष्ट झाला होता. तर 18 महिन्याचा WHO हे आहे. इस्रायलने त्याच्या पहिलेच कमाल केलेली आहे, तर होऊही शकतं, पण बघूयात आपण. आता नोबेल विजेते अर्थतज्ञ जे आहेत अभिजित बॅनर्जी यांनी सांगितलेलं आहे की गरीबच नव्हे पण 60% लोकांच्या हातात पैसा देणं गरजेचं आहे. आता द हिंदूचं खूप ऑसम आर्टिकल आज आहे, तेही आपण बघूया की काय केलं पाहिजे, की विकासाच्या नवीन डेफिनेशन्स आपल्याला कराव्या लागतील. आपण हे बघितलं होतं की तात्पुरत्या शिधापत्रिका पण आपल्याला म्हणजे इथं देणं गरजेचं आहे. आपण रघुराम राजन यांच्या पण सूचना बघितल्या होत्या, तिच्यामध्ये पण नोबेल विजेते अर्थतज्ञ अभिजित बॅनर्जी यांची सूचना आहे. आज जे आर्टिकल आहे तिच्यामध्येही खूप महत्त्वाची एक यांची सूचना आहे. म्हणजे असे बरेचसे नोबेल लॉरेट आहेत अर्थशास्त्रातले की त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एक तर जी डी पी जो काही विकासाचा घोषा लावलेला आहे त्याच्या पलीकडं आपल्याला जायचं आहे. अदर दॅन GDP खरंच आपल्याला कुठल्या गोष्टींची गरज आहे, GDP म्हणजे सर्व काही असतं का, तर ते आपण बघूयात. तर हे एक लक्षात ठेवा की मोठ्या प्रमाणावर आपल्याला पॅकेज लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्याशी रघुराम राजन असतील किंवा अभिजित बॅनर्जी असतील, यांच्याशी राहुल गांधी जे आहे तर ते संवाद साधतायत. तर काल पण एक रेफरन्स आला होता राहुल गांधींचा की त्यांनी एकंदरच जे काही आरोग्य सेतू ॲप आहे त्यासंबंधी प्रश्न उपस्थित केला होता. तर एक कमेंट मला दिसली होती, ती निगेटिव्ह स्वरूपाची होती राहुल गांधींच्या बाबतीत. पण एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो की तुम्ही प्रशासकीय सेवेत जाता आहात, तुम्हाला आज BJP सत्तेत आहे किंवा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सत्तेत आहे, तर तुमच्या पूर्ण काळामध्ये कुठल्याही राजकीय नेत्याबरोबर काम करावं लागू शकतं. सत्तेची जे काही समीकरणं आहेत ती बदलत असतात. त्याच्यामुळे एक प्रशासकीय अधिकारी जो असतो तो न्यूट्रल असला पाहिजे. तर आपण कुठल्याही गावाच्या कट्ट्यावर बसून गप्पा केल्यासारख्या गप्पा करू नका. आणि हे तुमच्यासाठी भविष्यासाठी फार गरजेचं महत्त्वाचं आहे. कारण कोण कधी सत्तेत येईल आणि त्याच्या खाली त्याच्याबरोबर तुम्हाला काम करावं लागेल, तर त्यावेळेस तुम्हाला त्रास होऊ शकतो. आणि तुमचे जर आधीपासूनच स्टिरिओटाईप्स असतील तर ते तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक्स ठरू शकतात. तर हे भयानक असतं. तर त्याच्याकरता ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आपलं काम आहे अभ्यास करायचा, ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या घ्या, बाकी सोडून द्या. जनुकीय किंवा जैवविविधतेचे जनक म्हणून मेंडल आपल्याला माहीत आहे. तर तुम्ही हे सगळं बघितलं असेल वाटाणा आणि ते, तर हे कुतूहलमध्ये आज आधुनिक अनुवंशशास्त्रज्ञ जेनेटिकचे जनक तर ते मेंडल आहेत. तर ते एक लक्षात ठेवा. मेंडलवर प्रश्न विचारला जाऊ शकतो MCQ मध्ये सिंपली. आता करोनाच्या काळामध्ये शाळांच्या बाबतीत काय होऊ शकतं, तर कदाचित असं होऊ शकतं की शाळांच्या बाबतीत शिथिलतेचा वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु एवढी सगळी मुलं शाळेत आल्यानंतर काय होऊ शकतं, तर मग सगळ्यात महत्त्वाचं आहे की आजच्या डेटमध्ये काय केलं गेलं पाहिजे. तर तुम्ही संकल्पना आधारित अध्ययन केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर पालकांच्या सहभागाने होणारं अध्ययन वगैरे, तर हे तुम्ही वाचू शकता. रोल ऑफ फॅमिली खूप महत्त्वाची असणार आहे येत्या काळामध्ये, रोल ऑफ पॅरेंट्स आणि त्या सगळ्या गोष्टी. कारण एकंदरच कोरोना आणि त्या सगळ्या गोष्टी पूर्ववत होईपर्यंत घरातलं जे वातावरण आहे तिच्यामध्ये म्हणजे आता बरेच दिवस मजा केली लोकांनी, पण आता त्यांनाही असह्य होतं आहे घरात राहणं. तर तिच्यामधून काही प्रोडक्टिव्ह गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. त्यासाठी हे महत्त्वाचं आर्टिकल आहे. तर PDF तिथं आपण करूयात, तर ती तुम्हाला वापरता येईल. एम्सचे जे डॉक्टर आहेत त्यांनी एक सल्ला दिलेला आहे. एम्सचे जे डॉक्टर आहेत ते म्हणजे डॉक्टर रणदीप गुलेरिया म्हणून आहेत. आणि यांनी खूप महत्त्वाचं डॉक्टर रणदीप गुलेरिया, ओके, तर यांनी खूप महत्त्वाची एक सजेशन आपल्याला दिलेली आहे. ती म्हणजे काय, त्यांनी म्हटलेलं आहे की
जिथं करोनाबाधित हॉटस्पॉट्स आहेत तर तिथं आपण पूर्ण कडेकोट टाळेबंदी करायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या शहराच्या ह्या भागामध्ये तुम्हाला जर काडेकोट म्हणजे करोनाचे जास्त रुग्ण सापडले तर हे कम्प्लीट सील करा. तिथं खूप स्ट्रिक्टली तुम्ही वागा, पण बाकीच्या गोष्टी तुम्ही थोड्या सौम्य करा. त्याच्यामुळे काय होईल की तुमची जी प्रशासकीय ऊर्जा आहे ती तुम्हाला सक्षमपणे वापरता येईल. कारण येत्या काळामध्ये आपल्याला असं वाटतं की बाबा आता 24 तासात जवळपास 3,900 रुग्ण आपल्याकडे आहेत. येत्या काळात हे जर वाढलं तर मग ह्या केसमध्ये आपण कसं वर्क करणार आहोत. त्याच्यामुळे तर त्यांनी त्या संबंधीचं हे आर्टिकल दिलेलं आहे. आणि ह्या वर्क पण होऊ शकतं येत्या काळामध्ये जर आपल्याला शिथिलता द्यायची असली. आणि सर्व दूरच आपण आता पोलिसांवर पण सगळ्या गोष्टींचा ताण आलेला आहे. कितीतरी पोलीस जे आहेत ते करोना संसर्ग झालेला आहे त्यांना. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये त्यांची सुद्धा ते काही रोबोट नाही आहेत. डॉक्टर्स असू देत, पोलीस असू देत, ही सगळी जी यंत्रणा आहे त्याची एक मानव म्हणून एक क्षमता आहे आणि त्याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीयच्या पोटातच राष्ट्रीय, तर हे खूप महत्त्वाचं आर्टिकल आहे की आताच्या याच्यामध्ये हा सगळं करोना संकट जागतिक समीकरणं कशी बदलणार आहे आणि परत एकदा राष्ट्रीय म्हणजे काही राष्ट्र जे आहेत ते वरती डोकं काढतील आणि विकसित राष्ट्रांचं औद्योगिकरण मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं. मग आता अमेरिका असेल, युरोप असेल, जापान असेल, तर इथं नवीन तंत्रज्ञान, संशोधन, वस्तुनिर्मिती त्यांनी अनेक दशकांपासून जो दगदबा होता तो नंतरच्या काळात वेगवेगळ्या याच्याकडे गेलेला आहे. पण जागतिकीकरणाच्या याच्यामध्ये या ज्या जागतिक आंतरराष्ट्रीय संस्था आहेत या संस्थांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट होती की कुठल्या ना कुठल्या देशाचं तिच्यामध्ये डॉमिनन्स होता. जसं US चा डॉमिनन्स मोठ्या प्रमाणावर आपल्याला सर्व दूरच दिसतो. तर त्या याच्यामध्ये येणाऱ्या याच्यामध्ये जर आपल्या संस्था अशाच पद्धतीने वर्क करत राहिल्या तर त्या नष्ट होण्याच्याच याच्यावर आहे किंवा त्याचा काही अर्थ असा पण राहत नाही. तर त्या अर्थाने संस्थांच्या ज्या काही मर्यादा आहेत की त्या एका विशिष्ट देशांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेऊ शकत नाही, तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि एकंदरच हे काही आंतरराष्ट्रीय नाही आहे, हे राष्ट्रीयच आहे आणि याच्यामधून काही देश वर येऊन डोकं काढू शकतात. असा संजीव चांदोरकरांचा एक चांगला लेख आहे, तो तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर मायग्रंट जे आहेत, आता तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र आणि नॉर्थ इंडियाचे मायग्रंट्स आहेत. आता खरं तर याच्यामध्ये जे आहे खमन जे काही ठिकाण आहे तर हे खमन जे आहे तर इथं महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेशचे लोक कामाला जातात. याचं वैशिष्ट्य काय आहे तर ते लक्षात ठेवा. इथं जे आहे तर ते ग्रेनाइट्सच्या ज्या काही फॅक्टरीज आहेत इथं मोठ्या प्रमाणावर, तर ते लक्षात असू द्यात. ग्रेनाइट फॅक्टरी तेलंगणा खमन, ओके. आणि इथं पण प्रोटेस्ट चालू आहे. सुरतमध्ये जसं झालं होतं तसं इकडे. आता याचे बरेचसे आस्पेक्ट्स आहेत. आता हे तुम्ही बघू शकता की हे पण सगळे वर्कर्स आहेत आणि आज काय परिस्थिती आहे इथं. हे चित्र बघितल्यानंतर म्हणजे कुठंतरी मानवतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं की ह्युमॅनिटी नावाची जी गोष्ट आहे. आणि खरं तर हा जो कामगार वर्ग आहे या कामगार वर्गाने अख्ख्या जगाची गणितं बदललेली आहेत, है ना. आहेरे आणि नाहेरे वर्ग जर तुम्ही बघितला तर अख्खं कम्युनिस्ट आणि त्या सगळ्या समाजवादी चळवळ आणि कामगार वर्ग, है ना, तर हे सगळं भयानक आहे. पण येत्या काळामध्ये जर आपण ही परिस्थिती खूप प्रॉपरली सुधारली नाही तर त्याचा नक्कीच आपल्या याच्यावर इम्पॅक्ट होईल. हरियाणाने कोविड सेस लावलेला आहे दारूवर. कोविड सेस काय असतो तर टॅक्स ऑन टॅक्स. सेस काय, टॅक्स ऑन टॅक्स. तर फक्त याचं असतं की हा टिपिकली स्पेसिफिक एखाद्या गोष्टीसाठी लागतो. जसं कृषी सेस आहे ना, तर तो कृषीसाठीच वापरला जाईल. कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये सेस जातो. तर सेज असेल, सरचार्ज असेल, आपण इकॉनॉमीचे लेक्चर्स बघतोय तिच्यामध्ये ह्या संकल्पना आपण करूयात. एवढंच याच्या बाबतीत लक्षात ठेवा की इट इज अ टॅक्स ऑन टॅक्स, करावर कर. आणि हा कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये जातो आणि हा ज्या गोष्टीसाठी कलेक्ट होणार आहे त्या गोष्टीसाठीच वापरला जाणार आहे. आणि हरियाणाने हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्याकरता वॅट संबंधीचा जो त्यांचा कायदा आहे हरियाणा व्हॅल्यू ॲडेड टॅक्स 2003 याच्यामध्ये पण ते बदल करतायत. आणि जवळपास म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी देशी जी काही दारू असते तिच्यावर 5 रुपये, त्याच्यानंतर इंडियन मेड फॉरेन लिकरवर 20 रुपये, स्ट्रॉंग बिअरवर 5 रुपये, अदर बिअरवर 2 रुपये, है ना. 375 ml पेक्षा जास्त जर फॉरेन लिकर असेल तर तिच्यावर 50 रुपये, असा सगळा सेज लावलेला आहे. आणि तुम्ही एकंदर बघत असाल की दारूची दुकानं उघडल्यानंतर परिस्थिती काय आहे आणि हे सगळं गणित रेव्हेन्यूशी कसं जोडलेलं आहे ते आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे. महाराष्ट्राला किती रेव्हेन्यू येतो ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, मागे तुम्हाला एक्सप्लेन पण केलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. लद्दाखमधली एकंदरच परिस्थिती जी आहे प्रशासकीय याच्यावरची ती खूप काही समाधानकारक नाही आहे. BJPचे जे निवडून आलेले लोक आहेत तिथं, मग आता ती एकामागून एक तिथलं राजीनामा सत्र चालू आहे. खरं तर तिथं BJPचं सगळं हे असल्यानंतर सुद्धा
की बाबा इलेक्टेड मेंबरला तुम्ही ह्या सगळ्या युनियन टेरिटरीच्या प्रशासनामध्ये प्रॉपरली सहभागी करून घेत नाही, आणि म्हणजे हा तिथला स्थानिक राजकारण्यांचा प्रॉब्लेम आहे. पण लद्दाख परत चर्चेत आलेला आहे. लद्दाखवर आपल्याला युटीज केंद्रशासित प्रदेशाचं लेक्चर ऑलरेडी आपलं झालेलं आहे, तर ते करून ठेवा. प्रश्न आपल्याला लद्दाखवर विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आसाममधला जो स्वाईन फ्लीवर होता त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथं डुक्कर जे असतं पिग्स त्यांची डेथ होते आहे. आणि स्वाईन फिवर हा स्वाईन फ्ल्यूपेक्षा वेगळा असतो, हे इथं पहिलं लक्षात घ्या. हा ना, याची H1N1 बरोबर गल्लत करायची नाही. स्वाईन फ्ल्यूवर किंवा स्वाईन ताप हे वेगळं प्रकरण आहे. आणि जवळपास तिथं 2900 जे आहेत तर ते सगळे पिग्स जे आहेत त्यांना संसर्ग झाला होता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की ॲक्च्युली आता हे स्वाईन फिवर काय आहे, तर स्वाईन फिवर हा जो आहे तो 1921मध्ये केनियामध्ये पहिल्यांदा डिटेक्टेड झाला होता. आणि भारतात हा आत्ता दिसतोय, याच्या आधी भारतात याचे रेफरन्सेस मिळत नाहीत. सो केनिया 1991 तर हे लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की याच्यामध्ये जो रेफरन्स एक महत्त्वाचा आहे आपल्यासाठी की याला कसलंही व्हॅक्सिन अवेलेबल नाही. त्याच्यानंतर हा जो आहे याची मॉर्टॅलिटी रेट जी आहे 100% आहे. मॉर्टॅलिटी रेट एकदा झालं तर मरण्याचे चान्सेस 100% असतात. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तर याच्यावर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आणि आसाममधली परिस्थिती जी आहे या स्वाईन फिवरमुळे बरीचशी वाईट आहे. म्हणजे एकीकडं तरी ठीक आहे की आता नॉर्थ ईस्टमध्ये एवढं पॅन्डेमिक हे नाही आहे आपला कोविड-19, तर तिच्यामध्ये पण कोविड-19 आणि असे स्वाईन फिवर सायमल्टेनियस यायला लागलं तर प्रशासकीय यंत्रणेचं धाबदन अंत त्या याच्यामध्ये. केरळच्या बाबतीमध्ये बघा मार्क 0. केरळ 1 मे, 3 मे, 4 मे म्हणजे 1, 3, 4 मेला एकही केस कोविड-19ची पॉझिटिव्ह तुम्हाला केरळमध्ये सापडत नाही. केरळनी बऱ्यापैकी आपण बघितलेलं आहे तर आत्ता जस्ट 500+ ते झालेले आहेत जे त्यांच्या इथले केरळचे पेशंट आहेत. तर याचं रिझन काय आहे? एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केरळमधलं हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत, पायाभूत सुविधा स्वास्थ्य सेवांमधल्या खूप चांगल्या आहेत. आणि विशेष म्हणजे प्रायमरीसुद्धा. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते पायाभूत सुविधा, आणि त्या कशातल्या आहेत? हेल्थ याच्यामधल्या त्या खूप बेस्ट आहेत तिथं. प्रायमरी हेल्थ सेंटरसुद्धा खूप चांगले आहेत. आपल्या इथले प्रायमरी हेल्थ सेंटरची परिस्थिती फार वाईट असते. त्याच्यानंतर त्यांनी इपिडेमोलॉजीचे टेक्स्टबुक प्रोटोकॉल जे आहेत, म्हणजे आता हे जे सगळे इपिडेमोलॉजी आहे म्हणजे एकापासून दुसऱ्याला पसरत जाणारा हा जो रोग आहे याच्यासाठी कोड ऑफ कंडक्ट असतात, ते कोड ऑफ कंडक्ट त्यांनी खूप प्रॉपरली फॉलो केलेलं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आता याच्याशी रिलेटेड दुसरं पण एक आर्टिकल आहे, तिच्यातले काही रेफरन्स आपण बघू, ते महत्त्वाचे असतील. त्याच्यानंतर ICMR जे आहे त्यांच्याबरोबर खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांनी. म्हणजे एकतर आचारसंहिता पालन जे आहे ते खूप चांगलं आहे. कशाच्या बाबतीतली? इलेक्शनची नाही. ही जी आचारसंहिता आहे यांची तर ती इपिडेमिक्सच्या बाबतीतली आहे. त्याच्यानंतर पॉलिटिकल लिडरशिप असेल किंवा गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असेल, ब्युरोक्रेसी आणि लोकल कम्युनिटी. म्हणजे बघा राजकारण, राजकीय लोक है ना, त्याच्यानंतर दुसरं म्हणजे राजकीय प्लस प्रशासकीय सगळी जनता आपली, अधिकारी वर्ग, आणि त्याच्यानंतर सामान्य नागरिक. तर ह्या तिघांनी एकत्र मिळून खूप चांगलं काम तिथं केलेलं आहे. हे का झालेलं आहे तर त्याचा सरळ जो हे आहे तो लिटरसी येतो. म्हणजे साक्षरता जी केरळमधली आहे तिचा इथं सरळ संबंध आहे. साक्षरतेच्या बाबतीमध्ये केरळ टॉपला आहे बघा आपल्या इथं. आणि त्याच्यामुळे एकंदरच लोकांचं हेल्थ संबंधीचं बिहेवियर जे आहे तेही खूप महत्त्वाचं आहे इथं, आणि लोक त्या गोष्टी समजून घेत आहात. आणि त्याच्यामुळे केरळची ही परिस्थिती आहे की आज त्यांनी कोविड-19ला जवळपास डिफीट केल्यासारखं आहे. तर हे आपल्याकडेही झालं पाहिजे. आपल्या प्रशासकीय यंत्रणेने, म्हणजे इथे सर्वांचंच असतं की राजकीय नेत्यांनी लोकांचा विश्वास जिंकणं, प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर कसल्याही पद्धतीचे वाद होणार नाही, ते स्मूथली रन झालं पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. एकंदरच केरला मॉडेल जे आहे. आता बघा कोविड-19 नंतर कुठल्या कुठल्या गोष्टींवर विचार करणं गरजेचं आहे. डी ग्रोथ म्हणजे काय की GDP, फक्त आणि फक्त GDP हा आपला एक निकष असू शकत नाही इकॉनॉमीचा. आणि या संबंधीचं खरं तर जोसेफ स्टिग्लिथ आहेत, अमर्त्य सेन आहेत, अभिजित बॅनर्जी, एस्टर डफेलो, तर हे सगळे नोबेल लॉरियर आहेत की त्यांनी पण सांगितलं आहे की आपण जे काही इकॉनॉमिकचे मूलभूत फंडे आहेत त्याच्यावर परत विचार करण्याची गरज आहे. फक्त GDPवर गोष्टी होत नसतात. तर हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बाँड्रीज बिटवीन कंट्रीज आर गुड, हे खूप महत्त्वाचं आहे की देशांच्या ज्या सीमा आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा 2 देश आहे, ही जी सीमा आहे ही चांगली गोष्ट आहे असं हिच्यात म्हटलेलं आहे. की काय होतं की बाँड्री लेसलेस हा जो मंत्र आहे, हायपर
ग्लोबलायझेशन, जागतिकीकरणामध्ये काय झालं, देशांच्या सीमा नष्ट करण्यात आल्या. आपण काल इकॉनॉमिक इंटिग्रेशन नावाचं इकॉनॉमीचं लेक्चर बघितलेलं आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा, की ज्याच्यामध्ये आपण बघतो की फ्री फ्लो ऑफ कॅपिटल, फ्री फ्लो ऑफ लेबर, हा ना, कॉमन मार्केट वगैरे, कस्टम युनियन. मग आता याच्यामध्ये काय होतं ना, शेवटी तुम्ही सीमा नष्ट करता आहात. इकॉनॉमिक मॉनिटरी युनियन जी काय आहे, युरोपियन युनियन काय, एक करन्सी वगैरे सगळं एकच मार्केट, तुम्ही सीमा नष्ट करता. सीमा नष्ट करतात म्हटलं, हा जो काही कोरोना आहे हा कुठून आलेला आहे, हा बाहेरून आलेला आहे. स्वाईन फ्लू मेक्सिकोमधून आला होता. तर एकंदरच ह्या कशामुळे झालं, तर चीनमधून आपल्याकडे लोक येणं किंवा चीनमधून दुसऱ्या देशात आणि ती आपल्याकडे येणं, त्याच्यामुळे हे आलेलं आहे. त्याच्यामुळे बाउंड्रीज गुड असतात. फक्त आणि फक्त रिसोर्सेसच्या मागं धावून, गुड्स अँड सर्व्हिसेसच्या मागं, ट्रेड व्यापाराच्या मागं धावून गोष्टी होत नसतात. तर त्याच्याकरता त्यांनी सांगितलेलं आहे, कोविड-19ने आपल्याला एक महत्त्वाचं रिझन दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या बाउंड्रीज सफिशियंटली मेंटेन केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, रोनाल्ड रिगन म्हटला होता की गव्हर्नमेंट इज नॉट द सोल्युशन, गव्हर्नमेंट इज द प्रॉब्लेम. बघा, रोनाल्ड रिगननी म्हटलेलं आहे, गव्हर्नमेंट सोल्युशन नाही आहे, गव्हर्नमेंटच प्रॉब्लेम आहे, है ना. आणि हे कोविड-19मध्ये काही ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी अशा दिसून येतात की कॅपिटलिस्टिक ज्या काही कॉर्पोरेशन आहे, तर त्यांना अजूनही हे बिझनेस आणि त्या सगळ्या गोष्टींनी गव्हर्नमेंट बेल आउट आणि तिच्यात ते वर्क करतायत. तर एकंदरच गव्हर्नमेंटनी कशा पद्धतीने वर्क केलं पाहिजे, तर त्याचाही विचार इथं होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मार्केट इज नॉट बेस्ट सोल्युशन. मार्केट हे काही बेस्ट सोल्युशन नाही आहे. मनी काय असतं ना, की मनी ही एक करन्सी आहे, कन्व्हिनियंट करन्सी आहे, तर मार्केट मॅनेज करण्यासाठीचं किंवा ट्रान्झॅक्शनसाठी. गुड्स अँड सर्व्हिसेस जर मार्केटमध्ये असल्या तर त्या केसमध्ये हे वर्क होऊ शकतं. पण मनी नसेल आणि त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे एकंदरच मनी आणि मार्केट, गुड्स अँड सर्व्हिसेस, ह्या गोष्टींवर विचार करणं गरजेचं आहे. आणि तिच्यामधून एक महत्त्वाची गोष्ट यांनी सांगितलेली आहे की ॲक्च्युली जे आहे की 50 वर्षामध्ये थॉमस पिकेटी यांनी सांगितलेलं आहे की मार्केटायझेशन जे आहे इकॉनॉमीचं, तिच्यामुळे इनइक्वॅलिटीज ओव्हर वेल्थ जे आहे 50 वर्षात खूप वाढलेलं आहे. म्हणजे ॲक्युमुलेशन कॉझेशन जे काय असतं की एकीकडं खूप पैसा पॉवर आहे, दुसरीकडं नाही आहे. मार्केटपेक्षाही जास्त पैसा आणि पॉवर काही हातांमध्ये एकवटलेली आहे. थॉमस पिकेटीचं पण एक स्टेटमेंट हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर सिटीजन वेलफेअर हा आपला मुद्दा पाहिजे, नॉट कन्झ्युमर वेलफेअर, है ना. म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे की आपण नागरिकांच्या कल्याणासाठी काम केलं पाहिजे, ग्राहकांच्या नाही. तर हे पण आपल्याला कोविड-19मध्ये एक गोष्ट आपल्या समोर येते की जस्टिस असेल, डिग्निटी असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत, गुड्स अँड सर्व्हिसेस कन्झ्युम करणाऱ्यांच्याच मागं तुम्ही धावलात तर ते प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही सिटीजनली व्हॅल्यू ज्या, सिटीजनचा रिस्पेक्ट करणं हे फार गरजेचं आहे. हे प्रत्येक देशासाठी आहे, हा ना, हे काय फक्त भारतासाठी नाही आहे. त्याच्यानंतर कॉम्पिटिशन जी आहे तर ती रिस्ट्रेन झाली पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोलॅबरेशन कशासाठी असतं, तर प्रगतीच्या याच्यासाठी आवश्यक बाब आहे. म्हणजे कॉम्पिटिशन जी आहे ते सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, त्याच्या पलीकडं पण तुम्ही जाणार असला तर ते इट इज प्रॉब्लेमॅटिक. तर ह्या पद्धतीने पण एक महत्त्वाची आहे की तुमची स्पर्धा कशाबरोबर पाहिजे. आणि त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ह्युमन सर्वायवल जे आहे 21व्या शतकामध्ये ते फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी बिलॉंग्स टू पब्लिक, म्हणजे संसाधनं जे आहेत ते आपण संवर्धन केले पाहिजेत पृथ्वी तलावरचे. तर हे फार एक महत्त्वाचा मुद्दा यांनी याच्यात सांगितलेला आहे 7वा. तर तोही एक लक्षात ठेवा. आणि एकंदरच नेचर आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण 2008चं फायनान्शियल क्रायसिस बघितलेलं आहे. सब मॉर्गेज क्रायसिस जे आहे त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर हे फायनान्शियल क्रायसिस जे होतं 2008चं, लिक्विडिटी याच्यात कमी होती, मार्केटमध्ये पैसा नव्हता. तर मग अमेरिकेने काय केलं होतं, त्यांनी लिक्विडिटी टाकली, पैसा टाकला आणि त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण कोविड-19च्या बाबतीत फक्त असं आहे का, नाही. तुम्हाला स्ट्रक्चरल काही ज्या गोष्टी आहेत की ज्या ग्लोबल इकॉनॉमीच्यासाठी पायाभूत सुविधा असतील किंवा एकंदरच प्रशासन असेल तर तिच्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे, हे याच्यामधून समोर येतं. तर हे खूप महत्त्वाचं आर्टिकल आहे. जे आपली PDF आहे त्या PDFमध्ये हे सगळं आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा आहे की इपिडेमोलॉजिकली इम्पॉर्टंट काय असतं. आपण बघितलं केरळने काय केलं, इपिडेमोलॉजीचे टेक्स्टबुकमधले जे काय कोड ऑफ कंडक्ट्स आहेत त्याचं पालन केलेलं आहे. आता कम्युनिटी ट्रान्समिशन नावाची गोष्ट काय असते, भारतात तिच्यावर बरंच चाललं होतं की कम्युनिटी ट्रान्समिशन आहे किंवा नाही. म्हणजे काय असतं ना की एक इन्फेक्टेड व्यक्ती जी असते, संसर्ग झालेली व्यक्ती असेल, त्याच्याबद्दल आपल्याला माहीतच नाही आणि ती दुसऱ्याला इन्फेक्ट करत जाते.
याला कम्युनिटी ट्रान्समिशन म्हटलं जातं, है ना. आणि ए जर इन्फेक्टेड आहे, म्हणजे याच्यामध्ये यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे की बाबा ए इन्फेक्टेड आहे, आपल्याला माहीत आहे, त्याच्याने बीला तो कॉन्टॅक्टमध्ये आला, बी इन्फेक्ट झाला, म्हणजे इथं माहीत आहे आपल्याला. पण कधी कधी अशी परिस्थिती येते की कोण इन्फेक्ट आहे याच्याबद्दल आपल्याला माहीत नाही, आणि माहीत नसलेली व्यक्ती बऱ्याच लोकांना भेटते आणि ह्या सर्व लोकांना त्याच्यामुळे संसर्ग होत जातो, आणि त्यामुळे यालाच कम्युनिटी स्प्रेड असं म्हटलं जातं. आणि कम्युनिटी स्प्रेड 18 मार्चची तारीख यांनी दिलेली आहे. तमिळनाडूमध्ये एक सेकंड इन्फेक्शन आलं होतं, तिथं कम्युनिटी ट्रान्समिशनचं एक्झाम्पल होतं. एक 20 वर्षाची व्यक्ती ट्रेनमधून दिल्लीवरून ट्रॅव्हल करून आली आणि कुणाबरोबर कॉन्टॅक्ट आला इन्फेक्टेड पर्सन बरोबर माहीत नाही, चेन्नईमध्ये आल्यानंतर सिम्पटम्स डेव्हलप झाले. याचा अर्थ काय की कम्युनिटी ट्रान्समिशन जे होतं भारतामध्ये ते 18 मार्चला सुरू झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की हे आपल्या इथं ॲक्सेप्टच झालं नाही, हा यांचा मुद्दा आहे की कम्युनिटी ट्रान्समिशन ॲक्सेप्ट करण्यामध्ये कुठली महत्त्वाची गोष्ट आहे ना, तर तुम्ही ते म्हणतच नाही की कम्युनिटी ट्रान्समिशन होत नाही. आज आपल्याकडं दिवसाला ह्याच्या केसेस मिळत आहेत, तर ह्या कुठून येत आहेत? तर हा एक बेसिक इपिडेमॉलॉजीचा फंडा होता जो यांनी क्लिअर केलेला आहे याच्यात. NCERTचा जो स्टाफ आहे तो टर्मिनेट झाला करण्यात आला आणि त्याच्यामुळे एक वेगळा इश्यू आहे. NCERT लक्षात ठेवा, NCERTची स्थापना झाली होती 1961मध्ये. NCERT न्यूजमध्ये तुम्हाला माहीत पाहिजे, बेसिक NCERT. मालदीव्ज आणि UAEला आपल्या जहाजं गेलेले आहेत आणि याला समुद्र सेतू नावाचा ऑपरेशन समुद्र सेतू ऑपरेशन कशासाठी आहे, तर कोविड-19चे जे मालदीव्समध्ये आणि UAEमध्ये पेशंट्स आहेत त्या पेशंट्सला आपल्याला परत आणायचं आहे, त्याच्यासाठी समुद्र सेतू हे ऑपरेशन आहे. मालेला म्हणजेच मालदीव्सला INS जल अश्व आणि INS मगर हे गेलेले आहेत. जल अश्व आणि मगर हे कुठं गेलेलं आहेत, तर ते माले. ओके. आणि दुसरं जे आहे UAEला तर INS शार्दूल. ओके. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे INS ऐरावत. तर हे UAEला गेलेले आहेत. आपले जे भारतीय लोक तिथं संसर्ग झालेला आहे, भारतीय जे अडकलेले आहेत त्यांना आपल्याला परत आणायचं आहे. सो समुद्र सेतू लक्षात ठेवा. मालेला गेलेले आहेत म्हणजे मालदीव्स माले, मगर आणि जलाश्व हे 2 जहाजं. UAEला जी जाणार आहे ते शार्दूल ऐरावत ही जहाजं. ओके. समुद्र सेतू ऑपरेशन. दिल्लीमध्ये एक इंस्टाग्राम चॅटची केस झालेली आहे. इंस्टाग्रामवर एक चॅट ग्रुप होता, त्याचं नाव होतं बॉईज लॉकर रूम, आणि हिच्यामध्ये महिलांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली जात होती. विशेष म्हणजे हिच्यामध्ये मुलीही होत्या आणि त्या मुलांना डिफेंड करतायत ज्यांनी हे सगळं केलेलं आहे. तर एकंदरच आपल्याकडं जे आहे की वाईन शॉपच्या बाहेर महिलांची रांग बघून आपल्याकडं काही लोक अस्वस्थ झालेत. त्यांनी फेसबुकवर सोशल मीडियावर बरेच रिॲक्ट झालेत ते. कारण काय आहे की बाबा पुरुषांनीच गेलं पाहिजे, है ना, महिला कशाला ओढीत लागलेल्या आहेत. तर याचे बरेच हे आहेत. तर तुम्ही दृष्टिकोन आणि त्या सगळ्या पॅट्रियार्किल नेचरमधून हे येत असतं, तशी ही केस आहे. तर ही एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आता हे ओडिसामध्ये जे आहे तर साधं हे मासे जे आहेत त्यांना सुकवतात आणि त्यांना प्रिझर्व करण्यासाठी मीठ असतं, ते मीठही मिळत नाही आहे आणि मीठ महागलं आहे. म्हणजे त्या फिशर फॅमिलीची अवस्था फार विचित्र आहे. बिहारमधला व्हिडिओ बघितला असेल तुम्ही. 3 महिलांना म्हणजे बाबा चेटकीन वगैरे आहेत म्हणून त्यांना म्हणजे त्यांच्यावर अत्याचार वगैरे करण्यात आले. आणि आपण कुठल्या हिच्यात जगतोय, फंडामेंटल ड्युटी जी आहे आपली की सायंटिफिक आपण शास्त्रीयदृष्ट्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. मग एकीकडं आपलं संविधान, तिच्यातल्या फंडामेंटल ड्युटीज, आणि एकीकडची ही बिहारमधली परिस्थिती. आणि हे महाराष्ट्रात पण बऱ्याच वेळा नंदुरबार वगैरे त्या एरियामध्ये हे झालेलं आहे. याच्यावर एक्सप्रेसने एक अंक पण काढला होता मागे, तर वीच आणि त्या सगळ्या प्रकारे. ओके. त्याच्यानंतर चायनानी रॉकेट लॉन्च केलेलं आहे लाँग मार्च 5B. तर हे खूप महत्त्वाचं आहे. लाँग मार्च 5B लक्षात ठेवा. चायनाचं हे आहे की त्यांना स्वतःचं स्पेस स्टेशन बनवायचं आहे आणि चंद्रावर वगैरे परमनंट तिथं 2022मध्ये लोकही पाठवायचे आहेत. तर त्यांचं जे हे स्पेसक्राफ्ट एक प्रोटोटाईप स्पेसक्राफ्ट आहे लाँग मार्च 5B रॉकेट. ओके. तर बघा तुम्ही चीन काय करतोय, आणि चीन त्या याच्यातून बाहेर येऊन आता असले प्रकार चीननी सुरू केलेले आहेत. इराणनी नवीन करन्सी घेतलेली आहे. इराणची जी करन्सी आहे रियाल, तिची अतिशय वाईट अवस्था आहे. रियाल जी आहे ती $1 मागे 1,56,000 एवढी $1चा एक्सचेंज रेट आहे बघा रियालचा. ओके. तर त्याच्याकरता आता नवीन करन्सी आलेली आहे. ऑलरेडी रियाल जे आहे 1971 पासून, आपण या सगळ्या कन्सेप्ट आता बघितल्या आहेत बघा इकॉनॉमीच्या, तुम्हाला कामात येतील इथं. 1971 पासून 3,500 वेळा रियाल जे आहे तर ते डिव्हॅल्यू झालेलं आहे. तर हे इथं लक्षात घ्या, हे एक इथं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे याच्यामधली की
हे जे नवीन आता करन्सी त्यांनी आणलेली आहे, तर त्या करन्सीला टोमन असं नाव दिलेलं आहे. तर हे एक लक्षात ठेवा, टोमन इन केस ऑफ इराण. पुतिन यांनी किंग जॉन उन जे आहेत तर त्यांना वॉर मेडल दिलेलं आहे. 75 वर्षाची ॲनिव्हर्सरी जी आहे, नाझी जर्मनी आणि रशियन एम्बेसीचं जे काही सगळं हे होतं, विक्ट्री जी होती नाझींवर रशियाची, तर तिच्यामध्ये किम जॉन उन जे आहेत तर त्यांनी जे काही नॉर्थ कोरियाच्या बाँड्रीवर जे रशियन सोल्जर्सचं निधन झालं होतं, म्हणजे ते शहीद झाले होते त्या सगळ्या याच्यामध्ये, तर त्यांचा रिस्पेक्ट आणि ते केल्याप्रकरणी किम यांना वॉर मेडल पुतिन यांनी दिलेलं आहे. तर हे एक लक्षात ठेवा, 75 वर्ष इथं झालेले आहेत नाझी जर्मनी वर रशियाचा विजय. ओके. आणि किंग जॉन उनवर पण बरेचसे इश्यू होते, तर ते पण बाहेर आलेलं आहे बघा. किंग जॉन उन आता बरेच दिवसापासून है ना. त्याच्यानंतर नेटफ्लिक्सचा हा शो होता एक, हायकोर्टाने याच्यावर बंदी आणण्यावर म्हणजे स्टे आणण्यावर नकार दिलेला आहे, हसमुख म्हणून. याच्यावर वेगवेगळ्या प्रोफेशनवर स्टँडअप कॉमेडीसारखे प्रकार होते आणि वकिलांनी केस केली होती. नेटफ्लिक्स असं गणित आहे की नेटफ्लिक्स ही काही सार्वजनिक बाब नाही आहे, ती तो प्रत्येक व्यक्ती आपल्या मोबाईलमध्ये बघतो. म्हणजे हे सगळंच ॲमेझॉन असू दे वगैरे, त्याच्यावर कसलाही सेन्सर वगैरे नाही आहे आणि त्याच्यामधल्या कंटेंटवर वारंवार प्रश्न उठत राहिलेले आहेत, तर ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर पुलित्झर प्राईज 3 फोटोग्राफर आहेत जम्मू काश्मीरमधले की जे AP सिरीजसाठी काम करतात, त्यांना मिळालेला आहे. तिच्यातला हा एक फोटो आहे बघा. ही एक लहान मुलगी आहे काश्मीरी जी इंज्युअर झालेली आहे. तुम्ही हा डोळा बघू शकता है ना. आणि त्याच्यासाठी अजून एक दुसरा एक फोटो आहे बघा, तर त्यालाही पुलित्झर प्राईज देण्यात आलेला आहे. हा बघा, हा फोटो आहे, सोशल मीडियावर बराच गाजतो आहे. तर हे 3 जे पत्रकार आहेत, आणि ते सोडलं तर दी अँकरेज डेली आहे, प्रो पब्लिका आहे, यांना पण पत्रकारितेतला पुलित्झर पुरस्कार मिळालेला आहे. आता हा जो पुलित्झर पुरस्कार असतो हा पत्रकारितेतला सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. 370 नंतर जी परिस्थिती झाली होती त्या काळामध्ये जी चित्र काढण्यात आली आणि एकंदरच जम्मू काश्मीरमधली जी काही सामाजिक परिस्थिती आहे त्याचं धगधगतं जे काही आकलन या फोटोंमधून होतं. म्हणून मुख्तार खान, यासीन दार, चन्नी आनंद या तिघांना AP वृत्त समूहासाठी काढलेल्या चित्रांकरता पुलित्झर देण्यात आलेला आहे. पुलित्झर पुरस्कार जो आहे तो पत्रकारितेतला सर्वोच्च पुरस्कार आहे. वृत्तपत्र असतील, मासिक असतील, ऑनलाईन पत्रकारिता, साहित्य, संगीत अमेरिकेत कंपोज झालेलं आहे, याच्यासाठी पुलित्झर दिला जातो. स्थापना जी आहे 1917 मधली आहे. जोसेफ पुलित्झर यांच्या इच्छेनुसार हे सगळं झालेलं आहे. पुरस्काराचं प्रशासन जे आहे ते कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क बघतं. दरवर्षी 21 पुरस्कार दिले जातात. तिच्यातल्या 20 पुरस्कारांना जवळपास $15,000 प्रत्येकी आणि प्रमाणपत्र दिलं जातं. तर एक पुरस्काराला सुवर्ण पदक असतं की समाजसेवा पब्लिक सर्व्हिस कॅटेगरीला तर सुवर्ण पदक दिलं जातं. तर पुलित्झर पुरस्कार लक्षात ठेवा. BCG लसीचा रुग्णांवर प्रयोग करण्यासाठी ICMRनी परवानगी दिलेली आहे आणि हाफकिन संस्था मुंबईची तिला मंजुरी आलेली आहे. आणि BJ मेडिकलमधल्या ज्या काही संसर्गजन्य रुग्णांच्या नातेवाईकांच्या परवानगीने त्यांच्यावर आता हे काही लोकांवर उपचार केले जातील. बघूयात. त्याच्यानंतर सहकारी बँकांना सरफेसी कायदा लागू झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं कर्जवसुलीचा मार्ग त्यांचा सुकर झालेला आहे. सरफेसी कायदा जो आहे सिक्युरिटायझेशन अँड रिस्क कन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट अँड इन्फोर्स ॲक्ट 2002 मध्ये आला होता. याच्यामध्ये सिंपल असं आहे की न्यायालयाच्या हस्तक्षेपाविना तुम्हाला थकबाकीची जी रक्कम आहे ती मालमत्ता विकून आपलं कर्ज वसूल करण्यासाठी वापरता येते. सहकारी बँकांची परिस्थिती वाईट आहे. आपण बघितली होती ऑलरेडी न्यूज की सहकारी बँका, 2 सहकारी बँकांचे रेफरन्सेस आपण मुंबईतला बघितले होते. मुंबईतली एक आणि गोव्यातली एक. तिच्यातलं जे कलम 13 आहे सर्फेसी ॲक्टचं, त्याच्यानुसार अनुत्पादित किंवा नॉन परफॉर्मिंग ॲसेट जे असतं तिच्यात कर्जदाराला 60 दिवसांची नोटीस दिली जाते. जर त्यांनी 60 दिवसात ते लोन दिलं नाही तर त्या केसमध्ये त्याला मालमत्ता विकून, बँकांना तो अधिकारच आहे की ते मालमत्ता विकून ती लिक्विडिटी घेऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये व्याघ्र पर्यटन जे आहे त्याच्या उलाढालीत 60% घट आलेली आहे. वन्यजीव पर्यटन कालावधी जो असतो तो एप्रिल ते जून आहे. त्याच्यानंतर भारतात 4 मुख्यमंत्री राज्यपाल नियुक्त सदस्य होते बघा. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल जो काही इश्यू सगळा चालू होता तिच्यामध्ये एक संकेत समोर आला होता की राज्यपाल नियुक्त सदस्यांनी मुख्यमंत्री किंवा मंत्रिपद भूषवू नये. पण असा नियम नाही आहे किंवा राज्यघटनेत अशी तरतूद पण नाही आहे. असा एक संकेत आहे की किमान ती व्यक्ती निवडून आलेली पाहिजे. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये काय झालेलं आहे, कोविड-19मुळे जी परिस्थिती होती त्याच्यामुळे नियुक्तीचा प्रस्ताव होता. पण भारतामध्ये मंत्रिपद भूषवलेले राज्यपाल नियुक्त सदस्य बघा. राजगोपालाचारी उर्फ राजाजी 1952 मद्रासमध्ये ते मुख्यमंत्री झाले होते.
चंद्रभान गुप्ता उत्तर प्रदेश 1961, 2 वेळा विधानसभेला यांचा पराभव झाला होता, तरीही विधान नियुक्त होऊन मग मुख्यमंत्री बनले होते चंद्रभान गुप्ता. आणि ही केस कोर्टात पण गेली होती. कोर्टाने चंद्रभान गुप्तांच्या बाजूनी निकाल दिला होता. BP मंडल बिहार 1968, तर हेही झाले होते नियुक्त. TN सिंग उत्तर प्रदेश 1971, यांच्या अगेन्स्ट पण TN सिंग उत्तर प्रदेशमधल्या दोघी केसेस कोर्टात होत्या. मुख्यमंत्र्याच्या बाजूने निकाल कोर्टाने दिलेला आहे. त्याच्यानंतर सर जॉन हॅटन यांचं निधन झालेलं आहे. हवामान बदलांच्या समस्यांवर संशोधन करणारा वैज्ञानिक म्हणून त्यांची ओळख होती. संयुक्त राष्ट्र म्हणजे हवामान बदल सल्लागार गट जो आहे IPCC 1988 मध्ये स्थापना आहे, त्याचे पहिले 3 अहवालाचे ते मुख्य संपादक होते. 2007 मध्ये IPCCला जेव्हा नोबेल मिळालं होतं तेव्हा हॉटन हे IPCCचे सदस्य होते. त्यांची पुस्तकं ग्लोबल वॉर्मिंग, द कम्प्लीट ब्रीफिंग, इन द आय ऑफ द स्टॉर्म हे 2 पुस्तकं आहेत. पुरस्कार त्यांना रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचं सुवर्ण पदक आणि जपान प्राईज असे 2 पुरस्कार आहेत. तर तेही एक लक्षात ठेवा. कालचे प्रश्न बघा. कौंडिन्य अभयारण्य कुठं आहे? आंध्र प्रदेश. भारतातलं पहिलं इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर गांधीनगर आणि IFSC ऑथॉरिटी सुद्धा गांधीनगर. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये 9 सदस्य असतात. राष्ट्रीय तपास संस्था जी आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, स्थापना जी आहे 2009 आहे. खालच्या दोन्ही स्टेटमेंट आतंकवादी कायद्या प्रतिबंधक कारवाई करू शकतात, मानवी तस्करी वगैरे, बनावट नोटा 2019. तर ब आणि क. 5वा प्रश्न आहे 97व्या घटनादुरुस्तीमुळे संविधानात कोणते बदल झाले? 1. कलम 19 अंतर्गत सहकारी संस्था स्थापण्याचा अधिकार प्राप्त झाला. राज्याची मार्गदर्शक तत्व कलम 43B आणि 9B, 3ही स्टेटमेंट्स बरोबर आहेत. ओके. त्याच्यानंतर सर्व गर्भवती मातांची कोविड-19 चाचणी करण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतला आहे? महाराष्ट्र, केरळ, जम्मू काश्मीर, दिल्ली. निलांबर पितांबर जल समृद्धी योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? राजस्थान, कर्नाटक, गुजरात, झारखंड. अलिप्ततावादी चळवळीबद्दल बिनचूक विधान ओळखा. 2019 ची परिषद व्हेनेझुएलाच्या राजधानी काराकस येथे झाली. 2014 नंतर प्रथमच मे 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. फक्त ब दोन्ही नाही. आर्थिक एकत्रीकरणाची पहिली पायरी कुठली? FTA, सेसा, PTA, CU. पक्षांतर बंदीशी खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती संबंधित आहे? 52, 82, 91, 1 व 3. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.